बातमी आहे नंदुरबारमधून। सारंगखेडा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात। घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरुवात। सारंगखेडा यात्रेला 26 डिसेंबर दत्त जयंतीपासून सुरुवात होते। यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। सारंगखेड्याची ही यात्रा घोडे बाजारांसाठी प्रसिद्ध असून या यात्रेत देशभरातून घोडे विक्रीसाठी येत असतात। म्हणून ही यात्रा घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। यात्रेत महागडे घोडे येण्यास सुरुवात झालेली आहे। सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेश येथील बरेली येथील राधा घोडीची चर्चा जास्त आहे। तिचं राहणीमान, तिचं सौंदर्य, तिची चाल, तिचा रुबाब हा पाहण्यासारखा आहे। तिची किंमत 10-15 लाख नाही तर तिची किंमत 1 कोटी आहे। आत्तापर्यंत 70 लाखापर्यंत तिची बोली लागलेली आहे। मात्र मालकाला ही घोडी विक्री करायची नाही, कारण ती जातिवंत असल्याने ती त्यांच्या अश्वशाळेत अश्व पैदास करण्यासाठी आहे। त्यातून मिळणारं उत्पन्न जास्त असल्याचं ते सांगतात। उत्तर प्रदेशमधील बरेली येथे नजीमभाई यांचा RS अश्वशाळा आहे। ती राधाची उंची 72 इंच इतकी आहे। देशभरात होणाऱ्या अश्वस्पर्धेसाठी ती जात असते। देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा त्यांचा दावा आहे। ती मारवाडी जातीची असून पांढरी शुभ्र आहे। तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जात असते। तिला दिवसाला 7 लिटर दूध, मका, राईचं तेल, बदाम, गावरान अंडी दिलं जात असतात। तिची देखभाल करण्यासाठी 4 जण तैनात असतात। या घोडीच्या सोबत बाजारात अजून काही आकर्षक अश्व देखील आलेले आहेत। त्यांची उंची आणि दिसण्यावर त्यांची किंमत ठरत असते। त्यात मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील दीपक यांच्या मालकीचा गब्बर घोडा हा पंजाब येथील नुकरा जातीतून येतो। त्याची किंमत मालकाने 11 लाख ठेवली आहे। थंडीच्या दिवसात या घोड्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते असं अश्व मालकांनी सांगितलं आहे। अजून सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात व्हायला काही अवधी आहे, परंतु घोडे विक्रीसाठी आतापासूनच दाखल झालेले आहेत। एवढ्या प्रचंड किमतीचे घोडे बाजारात दाखल झाले आहेत आणि अजून भरपूर घोडे बाजारात दाखल होतील असं सांगण्यात येतंय। ठंड ना लगने गुड़ और चना देते हैं रात में इसको। गुड़ चना देने से इसको क्या ठंड नहीं लगेगी। बाकी वैसे केबिन पूरा पैक कर देते हैं, ठंड आने की जरूरत ही नहीं पड़ती है। उसके अलावा यहाँ पे क्या ठंड कम रहती है महाराष्ट्र में, हमारे उधर ठंड ज्यादा रहती है, इसलिए माहौल में पहले से डला हुआ है। कौन सी जात का है ये नुकरी जात में आता है। नुकरी नस्ल बोलते हैं उसको। ये 6 साल की है अभी। इसकी कीमत रखी गई वैसे तो 1 करोड़ है मांगने में। 65 लाख तो लगा, उसका दिया नहीं। 71 माह पे। इसका नाम है राधा। ये खाने में दूध, मक्का, चापड़, ये सब घास बास ये सब खिलाते हैं। डेली का 7 लीटर दूध और सब टोटल चारा देते हैं उसको 14 लीटर, पानी वानी सब मिक्स टोटल करके। माह पे पूरा 71। इसकी हाइट कितनी और कितने साल की है? 6 साल की हाइट है। 71 राधा नाम है इसका कंफर्म। इसको दिन में कितने टाइम खाना खिलाते हैं और कितने लोग इसकी देखभाल करते हैं? दिन में 3 टाइम खाना खिलाते हैं, 3 से 4 टाइम दूध। 3 टाइम खाना, 1 टाइम दूध देते हैं। और उसकी सेवा में 3 लड़के रहते हैं हमेशा, हर टाइम 24 घंटे। रात को 2 हो जाते हैं, दिन में 3 ही रहते हैं। अभी ठंड का मौसम है, तो ठंड के मौसम में कुछ अलग तरह का खाना खिलाया जाता है क्या? हाँ, ठंड में ऐसा बाजरी ये सब गरम गरम जो गरम होता है वो सब देना पड़ता है, जानवर थोड़ा वैसा रहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नंदुरबार।